मंडळी, भगवान शिव अर्थात देवांचे देव महादेव हे त्यांच्या शांत भोळ्या स्वभावासाठी भक्तांची इच्छा लवकर पूर्ण करणारे देव, त्याचबरोबर एक करुणामूर्ती म्हणून ओळखले जातात. पण एक वेळ अशी आली होती की भगवान शिवांचा इतका प्रचंड क्रोध झाला होता, त्यांना एका गोष्टीचा इतका राग आला होता की त्यामुळे संपूर्ण सृष्टी ही नष्ट होण्याची वेळ आलेली होती. त्यासाठी एक गोष्ट घडली होती. तर आपल्याला तिचं उत्तर तर जाणून घ्यायचंच आहे, पण ही गोष्ट त्या संपूर्ण पुढे जी काही घटना घडली तिला मूळ कारण होती. तर ती अशी की माता सतीने स्वतःला अग्नीमध्ये झोकून देण्याचा निर्णय का घेतला, तिने आपलं अस्तित्वच संपवण्याचा निर्णय का म्हणून घेतला, असं काय झालं होतं. त्यानंतर भगवान शिवांनी माता सतीचं अर्धवट जळालेलं शरीर आपल्या खांद्यावर घेऊन तांडव नृत्य का केलं, भगवान श्रीहरी विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र का चालवलं आणि संपूर्ण भारतामध्ये 51 शक्तिपीठांची निर्मिती नेमकी कशामुळे झाली, हे सगळं आपल्याला पुराण कथा त्याचबरोबर शिवपुराण असेल या सगळ्यांच्या माध्यमातून एका कथेद्वारे जाणून घ्यायचं आहे. तर नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची माहिती ऐकायला मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओमधून प्रत्येक कथांमधून आपण काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही आपल्या मागच्या कथा ऐकल्या असतीलच, तर त्यामुळेच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला धार्मिक कथा त्याचबरोबर आध्यात्मिक माहिती ऐकायला आवडत असेल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी, याच्यावर तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव. तर ही कथा जी आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावी, ऐकताना व्यवस्थित वाटावी, याच्यासाठी कथेचे सर्व भाग इथे मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि एक एक करून तुमच्या समोर त्याच पद्धतीने मांडणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सुरुवातीला सर्वांनी म्हणूया ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. चला आता मंगलमय वातावरणामध्ये आजच्या कथेची सुरुवात करूया. भक्त हो, ही कथा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर आपण सामान्यपणे जे म्हणतो ना, अगदी साधं सुद्धा सांगायचं झालं तर एखाद्या गोष्टीची आपल्याला लिंक लागली पाहिजे, म्हणजे लिंक असेल तरच मग आपल्याला ते व्यवस्थित समजतं. अगदी त्याच पद्धतीने ही कथा आपल्याला नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल प्रजापती दक्षांपासून. प्रजापती दक्ष हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते, तसेच ते अत्यंत शूरवीर पराक्रमी असे राजा देखील होते. या राजांना अनेक कन्या होत्या, त्यापैकी एक कन्या अतिशय दिव्य आणि तेजस्वी होती. तिचं नाव होतं सती, जिला आपण माता सती म्हणून ओळखतो. तर सतीला भगवान शिवांबद्दल पहिल्यापासूनच आदर होता, अपार भक्ती ती त्यांची करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिव तिला आपल्या पतीच्या स्वरूपात हवे होते, म्हणून ती दररोज न चुकता शिवांचं मनापासून ध्यान करायची. पण तिचे वडील अर्थात प्रजापती दक्ष यांना शिव कधीच आवडत नव्हते. जेव्हा माता सतीने त्यांच्याबद्दल बोलून दाखवलं होतं की मला शिव हे पती म्हणून हवे आहेत, तर प्रजापती दक्षांना शिव का आवडत नव्हते, तर ते कोणत्याही राजवाड्यात राहत नव्हते, ते स्मशानामध्ये राहायचे. त्यांच्या गळ्यामध्ये सर्प होता, अंगावर ते भस्म फासायचे. तर या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी एक बैरागी आपल्या मुलीसाठी योग्य नाही असं काहीतरी प्रजापती दक्षांना वाटायचं आणि ते त्यांना पहिल्यापासूनच चांगलं समजत नव्हते. तर अशी काही या कथेची सुरुवात होती. तर बघा, सतीचा निर्धार हा अढळ होता. त्यांनी भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षांच्या तपामुळे भगवान शिव हे प्रसन्न झाले. तसेच ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि सर्व देवतांच्या उपस्थितीमध्ये मग भगवान शिव आणि माता सती यांचा विवाह अत्यंत थाटामाटामध्ये झाला. मुलीची जी काही इच्छा होती किंवा तिच्या कठोर तपश्चर्येचं फळ म्हणा, यामुळे भगवान शिव आणि माता सती जरी प्रजापतींना नको वाटत होतं तरी पण तो अगदी व्यवस्थितपणे पार पडला. आता हा विवाह जरी झाला तरी दक्षाच्या मनातील अहंकार आणि भगवान शिवांविषयीचा द्वेष संपला नव्हता. उलट तो दिवसेंदिवस वाढतच चालला होता. आता शिव तर प्रजापती दक्षांचे जावई झाले होते, तरी पण एखाद्याचा स्वभाव असतो तो बदलत नाही. त्याच पद्धतीने दक्षांच्या मनातून भगवान शिवांविषयी जी काही
एक द्वेषाची भावना होती, रागाची भावना होती, ती काही जात नव्हती. आणि याच अहंकारामुळे एक घटना घडली. बघा, अहंकार हा सर्वात वाईट असतो. तो जर आपल्या मनामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये असेल तर त्यातून चांगलं घडण्याऐवजी काहीतरी वाईट किंवा चुकीचंच घडतं. आणि हे आपल्याला कथेच्या शेवटी ऐकायला मिळणारच आहे, का कसं ते. आणि बघा, या अहंकारामुळे काय झालं की सतीचा मृत्यू झाला. भगवान शिवांचा रौद्रावतार संपूर्ण सृष्टीने पाहिला. दक्षाने भगवान शिवांचा अपमान नेमका कसा केला आणि सतीने तो अपमान सहन न झाल्यामुळे कोणता भयंकर निर्णय घेतला, हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण ते समजल्याशिवाय आपल्याला कथा समजणारच नाही. तर भगवान शिव आणि माता सती यांच्या विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत चाललं होतं. परंतु प्रजापती दक्ष आपल्या मनातील अहंकार आणि शिवांविषयीचा द्वेष कधीच विसरू शकले नाहीत किंवा अगदी घालवू सुद्धा शकले नाहीत. एके दिवशी काय झालं, दक्षाने एक भव्य यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. या यज्ञासाठी ब्रह्मदेव, भगवान विष्णू, इंद्र, ऋषीमुनी आणि जवळजवळ सर्व देवतांना आमंत्रण देण्यात आलं. पण एक व्यक्ती मुद्दाम आमंत्रित करण्यात आली नाही, ते म्हणजे त्यांचेच जावई भगवान शिव. इतकेच नाही, स्वतःची कन्या असलेल्या माता सतीलाही निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. एक दिवस सतीला कळलं की त्यांच्या वडिलांच्या घरी इतका मोठा यज्ञ सुरू आहे. त्यांच्या मनात विचार आला, मी मुलगी आहे, वडिलांच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची मला काय गरज. त्यांनी भगवान शिवांना तसं सांगितलं, स्वामी, मला माझ्या पित्याच्या घरी जाऊ द्या. पण भगवान शिव शांतपणे तिला म्हणाले, सती, जिथे आपला आदर नाही तिथे जाणं अजिबात योग्य नाही. दक्षाच्या मनात अजूनही माझ्याविषयी द्वेषच आहे. भलेही मी त्यांचा जावई झालो असलो तरी मला वाटतं तुलाही निमंत्रण नाही तर तू तिथे जाऊ नकोस. पण मुलीचं मन हे वडिलांना भेटण्यासाठी आतुर झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतीच्या मनात हेही आलं की माझेच वडील आहे, माझ्या वडिलांचंच घर आहे, त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, मग त्यांनी मला बोलवण्याची काय गरज, मी स्वतःहूनही जाऊ शकते, मला माहिती आहे तर मग तिने भरपूर विनवण्या केल्या. शेवटी भगवान शिवांनीही परवानगी दिली की तू जाऊ शकते, मी काही येणार नाही. तर सतीला कुठेतरी वाटत होतं की आपल्या वडिलांचा राग आता शांत झाला असेल, पहिल्यापेक्षा कमी झाला असेल. तर भगवान शिवांची परवानगी घेऊन त्या यज्ञाच्या स्थळी पोहोचल्या. भक्त हो, पण तिथे जे घडलं ते पाहून सतीचं हृदयच तुटलं. दक्षाने स्वतःच्या कन्येचंही साधं स्वागत सुद्धा केलं नाही. यज्ञात भगवान शिवांसाठी कोणतंही आसन नव्हतं, जे बाकी देवतांसाठी तर आवर्जून होतं. उलट सर्वांसमोर दक्षाने भगवान शिवांचा अपमान करायला सुरुवात केली. त्यांनी शिवांना अयोग्य, अघोरी आणि स्मशानात राहणारा योगी म्हणून हिणवलं. भक्त हो, हे शब्द माता सतींना अजिबात सहन झाले नाही. कारण ज्यांचा अपमान होत होता ते फक्त त्यांचे पती नव्हते, तर ते त्यांचे आराध्य देव होते. त्यांनी संपूर्ण सभेकडे पाहिलं, पण कुणीही दक्षाला अजिबात थांबवलं नाही. तेव्हा सती म्हणाल्या, ज्या देहाला दक्षाची कन्या म्हणून ओळख मिळाली तो देहच आता मला नकोय. अशा पित्याची कन्या म्हणून जगण्यापेक्षा हा देह सोडणंच मला जास्त योग्य वाटतं. असं म्हणत माता सतींनी योगाग्नी प्रज्वलित केला आणि क्षणात स्वतःचा देह त्याच्यामध्ये त्यागला. संपूर्ण यज्ञ मंडपामध्ये यामुळे शांतता पसरली, कुजबूज सुरू झाली. देवताही स्तब्ध झाल्या. कुणालाही विश्वास बसत नव्हता की इतकी मोठी घटना अगदी क्षणामध्ये डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच घडून गेली. पण ही बातमी जेव्हा कैलासावर पोहोचली तेव्हा भगवान शिवांनी जो रौद्रावतार धारण केला तो संपूर्ण सृष्टीने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. ना भूतो ना भविष्यती जे काही म्हणतात ना, तर ते आता घडणार होतं. माता सतींनी योगाग्नीमध्ये देहत्याग केल्यानंतर यज्ञ मंडपामध्ये जणू काही भीतीचं वातावरण पसरलं. कारण घटना खरंच खूप मोठी होती, जिचा कुणीही कधीच विचार केला नव्हता, अगदी स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. अशा पद्धतीने सतीने हा आपला स्वतःचा देह त्याग करण्याचा निर्णय अगदी अचानकपणे घेतला. कुणालाच कल्पना नव्हती की ही बातमी जेव्हा भगवान शिवांपर्यंत पोहोचेल तेव्हा नेमकं काय घडणार आहे. तर पुढे नेमकं काय वाढून ठेवलेलं होतं ते आता आपल्याला कथेत ऐकायला मिळणारच आहे. लक्षपूर्वक ऐका. कैलास पर्वतावर भगवान शिव हे ध्यानस्थ होते. तेवढ्यात नारद मुनींनी त्यांना संपूर्ण घटना सांगितली. सतींचा मृत्यू, दक्षाने केलेला त्यांचा अपमान
आणि यज्ञात घडलेलं सर्व काही ऐकताच भगवान शिवांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांचं त्यांच्या पत्नीवर सतीवर खूप प्रेम होतं. आणि अर्थात असं काही घडल्यावर कोणताही पती म्हणजे काय त्याची अवस्था होत असेल आपण सर्वजण कल्पना जरी केली तरी पण समजू शकतो. तर क्षणभर तर शिव शांत राहिले, त्यांना काय करावं ते समजेना, ते स्तब्ध राहिले. पण त्या शांततेचं रूपांतर काही क्षणातच प्रचंड क्रोधात झालं. आपण जे म्हणतो ना, एखाद्याच्या शांत स्वभावाची आपण सीमा जाणू शकत नाही, की एखादा खूप शांत आहे मग तो का म्हणून शांत राहतो आणि त्याचं रूपांतर पुढे कशात होऊ शकतं, तर याची कल्पना न केलेलीच बरी. तर असंच काहीतरी शिवांच्या बाबतीत घडत होतं. ते शांत राहिले पण क्षणातच त्यांचा क्रोध जो होता, राग जो होता, तो खूप अनावर झाला. संपूर्ण सृष्टी या क्रोधामुळे हादरू लागली. देवतांनाही समजत नव्हतं आता काय होणार. क्रोधाच्या भरात भगवान शिवांनी आपल्या जटांमधून एक जटा उपटली आणि ती प्रचंड वेगाने पृथ्वीवर आपटली. असं म्हणतात त्या दिव्य तेजातून एक महापराक्रमी योद्धा प्रकट झाला, तो म्हणजे वीरभद्र. त्याचा देह अग्नीसारखा तेजस्वी होता, डोळ्यात ज्वाळा धगधगत होत्या, हातात भयंकर अस्त्र होती. त्याच्यासोबत भद्रकाली आणि शिवगणांचं विशाल सैन्यही प्रकट झालं. असा उल्लेख शिवपुराणातील परंपरांमध्ये आढळतो. भगवान शिवांनी वीरभद्राला एकच आज्ञा दिली, दक्षाचा यज्ञ ताबडतोब उद्ध्वस्त करा. आज्ञा मिळताच वीरभद्र वादळाच्या वेगाने यज्ञाच्या स्थळी पोहोचला. क्षणात यज्ञ मंडपामध्ये त्यामुळे हाहाकार माजला. देवता, ऋषी आणि उपस्थित सर्वजण घाबरून गेले. वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस सुरू केला. यज्ञकुंड उद्ध्वस्त झाले, मंडप कोसळू लागला. शेवटी त्याने प्रजापती दक्षाला पकडलं आणि एका प्रहारात दक्षाचं मस्तक हे धडापासून वेगळं केलं. भक्त हो, दक्षाचा अहंकार क्षणात नष्ट झाला, पण भगवान शिवांचा क्रोध अजूनही शांत झाला नव्हता, कारण त्यांनी अजूनही आपल्या प्रिय सतीला गमावलं होतं. यज्ञाचा विध्वंस झाला, दक्षाचा अंत झाला, पण भगवान शिवांनी यानंतर जे केलं त्यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात पडली. ते स्वतः सतीचा निर्जीव देह उचलून असं भयंकर तांडव करू लागले की सगळा त्रिलोक यामुळे हादरूनच गेला. पुढे काय घडतंय लगेच पाहूया. यज्ञाचा विध्वंस झाला, दक्षाचा अहंकार चिरडला गेला, पण भगवान शिवांच्या मनातील दुःख कमी झालं नव्हतं. ते यज्ञाच्या स्थळी पोहोचले आणि माता सतींचा जळालेला देह त्यांनी आपल्या हातात घेतला. त्या क्षणी संपूर्ण सृष्टी जणू शांत झाली. जगाचा संहार करणारे महादेव आज पत्नीच्या दुःखामध्ये पूर्णपणे खचले होते. सतीचा देह खांद्यावर घेऊन भगवान शिव संपूर्ण सृष्टीवर म्हणजेच पृथ्वीवर फिरू लागले. त्यांच्या प्रत्येक पावलाने पृथ्वी हादरू लागली. पर्वत अगदी थरथर कापू लागले, समुद्र उसळू लागले. देवतांना समजलं, जर भगवान शिवांचा हा क्रोध थांबला नाही तर सृष्टीचा विनाश जो आहे तो अटळ आहे. सर्व देवता भगवान विष्णूंकडे धाव घेतात. त्यांनी विनंती केली, प्रभू, महादेवांना शांत करण्यासाठी काहीतरी उपाय करा, नाहीतर अनर्थ घडेल. भगवान विष्णूंनाही सर्व काही समजत होतं की शिवांशी युद्ध करून हा प्रश्न सुटणार नाही, कारण महादेवांचा क्रोध हा प्रेमातून आणि विरहातून जन्माला आला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. त्यांनी काय केलं, आपल्या सुदर्शन चक्राचा उपयोग केला, पण तो वार भगवान शिवांवर नव्हता, तो माता सतीच्या निर्जीव देहावर होता. सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे झाले आणि ते तुकडे भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विविध ठिकाणी पडले. असं आपल्या पौराणिक कथांमध्ये, परंपरांमध्ये आवर्जून सांगितलं जातं. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे अवयव किंवा अलंकार पडले ती सर्व स्थळं आज शक्तिपीठ म्हणून पूजली जातात. आजही देशभरातील अनेक शक्तिपीठांमध्ये कोट्यवधी भक्त दर्शनासाठी जातात. भक्त हो, पण एक प्रश्न अजूनही उरतो. भगवान शिवांना दक्षाने केलेल्या अपराधाची शिक्षा दिल्यानंतर त्यांचा राग शांत झाला होता का? आणि माता सतींचा पुढचा जन्म नेमका कसा झाला? याच क्षणापासून पार्वती मातेच्या अद्भुत कथेची सुरुवात होते, ते आपण जाणून घेऊया. तर भगवान शिवांचा क्रोध अजूनही पूर्णपणे शांत झाला नव्हता, पण भगवान विष्णूंनी सतीच्या देहाचे तुकडे केल्यानंतर हळूहळू महादेवांचं तांडव थांबलं. संपूर्ण सृष्टीने सुटकेचा श्वास घेतला. मात्र यज्ञभूमीवर अजून एक प्रश्न उभा होता.
प्रजापती दक्षांचं काय झालं? दक्षाचं मस्तक वीरभद्राने छाटलं होतं, यज्ञ अपूर्ण राहिला होता. देवतांनी भगवान शिवांसमोर प्रार्थना केली, प्रभू दक्षाने मोठा अपराध केला आहे हे खरं, पण यज्ञ पूर्ण होणंही तेवढंच आवश्यक आहे, कृपया त्यांना क्षमा करा. भक्त हो, याच ठिकाणी भगवान शिवांचा एक विलक्षण गुण दिसून येतो. त्यांचा राग जितका प्रचंड असतो तितकीच त्यांची क्षमा देखील महान असते. भगवान शिवांनी दक्षाला क्षमा करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचं मूळ मस्तक मिळणं शक्य नव्हतं. म्हणून जवळच असलेल्या एका बोकडाचं मस्तक दक्षाच्या धडाला जोडण्यात आलं. अशा प्रकारे दक्षाला पुन्हा जीवदान मिळालं आणि जीवन मिळताच दक्षाला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. त्याने भगवान शिवांची मनापासून क्षमा मागितली आणि भगवान शिवांनी देखील त्याला क्षमा केली. भक्त हो, यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, तो असा की अहंकार माणसाचा नाश करतो, पण झालेला पश्चाताप हा त्याला पुन्हा उभा देखील करू शकतो. म्हणजे बघा, वेगवेगळ्या गोष्टींमुळे एखादी व्यक्ती अहंकारी बनते, तर अहंकार त्या व्यक्तीचा नाशही करू शकते. पण जर त्याला योग्य वेळी समजलं की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, आपण जे वागतोय ते चुकीचंच आहे, हे जर त्याला योग्य वेळी समजलं किंवा त्या गोष्टीचा पश्चाताप झाला, तर त्या व्यक्तीला पुन्हा पहिल्यासारखं उभं देखील राहता येतं. म्हणजे अहंकाराचा पूर्ण नाश होऊन एक चांगली व्यक्ती, सामान्य व्यक्ती म्हणून ती व्यक्ती पुन्हा जीवनामध्ये उभी राहू शकते. पण पश्चाताप होणं हे अहंकारी व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे तो अहंकार झटकला जातो. बघा, कथा इथेच संपत नाही. माता सतींनी देहत्याग केला होता, मग भगवान शिव पुन्हा एकटेच राहिले का? याचं उत्तर आहे नाही. पुराणांनुसार काळ पुढे सरकला. हिमालय राज आणि राणी मेना यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला, ती म्हणजे माता पार्वती. अनेक पुराणांमध्ये पार्वती मातेला माता सतींचाच पुनर्जन्म म्हणून मानलं गेलं आहे. लहानपणापासून पार्वतीच्याही मनात भगवान शिवांबद्दल अपार भक्ती होती. जसं सतींनी कठोर तप केलं होतं, तसंच पार्वतींनीही अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली आणि अखेर भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. पुन्हा एकदा शिव आणि शक्तीचं दिव्य मिलन झालं. याच मिलनातून पुढे भगवान गणेश, भगवान कार्तिकेय यांच्या कथा सुरू होतात. पण मंडळी, या संपूर्ण कथेतून आपण नेमकं काय शिकलं पाहिजे, शक्तिपीठांचं महत्त्व काय आहे आणि भगवान शिवांच्या या कथेत आपल्या जीवनासाठी कोणता संदेश दडलेला आहे, ते आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणून घेऊया. तर आत्तापर्यंत आपण माता सतींच्या आत्मदहनाची कथा, भगवान शिवांच्या रुद्र अवताराची कथा आणि शक्तिपीठांच्या निर्मितीची कथा ऐकली किंवा त्याबद्दल थोडंफार का होईना समजून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर एका व्हिडिओचा हा विषयच नाही, पण तुम्हाला ते व्यवस्थित समजून सांगण्याचा इथे मी प्रयत्न केलाच. या कथेचा अर्थ फक्त एका पौराणिक घटनेपुरता मर्यादित नाही, तर यामध्ये आपल्या जीवनासाठी अनेक मोठे संदेश दडलेले आहेत. सर्वात पहिला संदेश म्हणजे अहंकाराचा अंत हा निश्चित असतो, फक्त योग्य वेळ यावी लागते. प्रजापती दक्ष अत्यंत विद्वान, सामर्थ्यवान आणि प्रभावशाली होते, पण अहंकारामुळे त्यांनी भगवान शिवांचा अपमान केला आणि याच अहंकारामुळे त्यांचं सर्वस्व नष्ट झालं. म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये ज्ञानापेक्षा नम्रतेला अधिक महत्त्व दिलं आहे. दुसरा संदेश हा की शिव आणि शक्ती कधीच वेगळे नसतात. भगवान शिव शक्तीशिवाय अपूर्ण आहेत आणि शक्ती शिवांशिवाय अपूर्ण आहे. म्हणून आपल्याला शिव पार्वतीचं मंदिर जे पाहायला मिळतं त्याच्यामध्ये काही मूर्ती अशा असतात अर्धनारी नटेश्वर, त्यामध्ये अर्ध शरीर शिवाचं आणि अर्ध शरीर पार्वतीचं. तर अशा पद्धतीने शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीत. म्हणूनच आपल्या सनातन धर्मामध्ये शिव पार्वती हे केवळ पती पत्नी नसून सृष्टीतील संतुलनाचं प्रतीक मानले जातात. तिसरा संदेश हा प्रेमामध्ये अहंकार नसतो आणि तो कधीच नसावा. प्रेमामध्ये असतं ते समर्पण. माता सतींनी पतीचा अपमान सहन केला नाही, तर भगवान शिवांनी सतीच्या विरहामध्ये संपूर्ण विश्व विसरलं आणि संपूर्ण सृष्टीवर काय वेळ आली होती ते आपण कथेमध्ये ऐकलंच. तर ही कथा आपल्याला प्रेमाची खोली काय असते ते समजावते. भक्त हो, आजही भारतामध्ये विखुरलेली शक्तिपीठ या कथेची आपल्याला साक्ष देत आहेत.
कोट्यवधी भक्त दरवर्षी या पवित्र स्थळांना भेट देतात. यातली तर बरीच शक्तिपीठ आपल्या प्रत्येकाच्या कुळाची कुलदेवता म्हणून देखील ओळखली जाते. कारण सर्वांना विश्वास असतो, जिथे माता शक्तीचा वास आहे तिथे श्रद्धेला नवीन ऊर्जा मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कथा फक्त इतिहास म्हणून किंवा पुराण कथा म्हणून ऐकू नका, तर आपल्या जीवनामध्ये अहंकार सोडण्याची, नात्यांचा आदर करण्याची आणि श्रद्धा कायम ठेवण्याची प्रेरणा म्हणून जपा. कारण जिथे शिव आहेत तिथे शक्ती सुद्धा आहे, जिथे शक्ती आहे तिथेच सृष्टी आहे. तर थोडक्यात आपण भारतातील प्रमुख शक्तिपीठ कोणती, त्यांची नावं काय, महत्त्व काय ते जाणून घेऊया. आणि याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. तुम्हाला जर हवा असेल की सगळी जी काही शक्तिपीठं आहेत, 51 शक्तिपीठ, त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवा, तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. मंडळी, आपण पाहिलं भगवान शिवांच्या सुदर्शन चक्रामुळे माता सतीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवर पडले आणि ज्या ज्या ठिकाणी हे अवयव किंवा त्यांचे अलंकार पडले ती ठिकाणं शक्तिपीठ म्हणून ओळखली जाऊ लागली. विविध पुराणांमध्ये शक्तिपीठांची संख्या ही 51, काही ठिकाणी 52, तर काही ठिकाणी 108 अशी वेगवेगळी सांगितली जाते. आज आपण काही प्रमुख शक्तिपीठांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर कामाख्या शक्तिपीठ हे आसाममध्ये आहे. भारतातील सर्व प्रसिद्ध जे शक्तिपीठ आहेत त्यातील सर्वात शक्तिपीठ जे आहे प्रसिद्ध असं, तर हे आसामचं आहे. आणि इथे माता सतींचा योनी भाग पडला होता. हे शक्ती आणि सृजनाचं प्रतीक मानलं जातं आणि त्या ठिकाणी माता सतीच्या योनीची पूजा केली जाते. त्यानंतर ज्वालामुखी शक्तिपीठ म्हणून आहे. ज्वालामुखी शक्तिपीठ बोलताना कधी कधी आता कसं एवढी मोठी कथा सांगितली ना तर थोडीफार गडबड होते, समजून घ्या. ज्वालामुखी शक्तिपीठ हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मूर्ती नाही, तर इथे जमिनीतून अखंड ज्वाला आपल्याला प्रकट होताना दिसून येतात. भक्त त्यांनाच देवीचं स्वरूप मानून पूजा करतात. तिसरं म्हणजे कालीघाट शक्तिपीठ, जे कोलकाता येथे आहे. पश्चिम बंगालमधील हे शक्तिपीठ अत्यंत प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भक्त इथे दर्शनासाठी येतात. त्यानंतर तुळजाभवानी, तुळजापूरला महाराष्ट्रामध्ये. तर जरी सर्व परंपरांमध्ये तुळजाभवानीचा शक्तिपीठांच्या यादीत एकसारखा उल्लेख नसला तरी महाराष्ट्रामध्ये त्यांना आदिशक्तीचं स्वरूप मानलं जातं. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी मातेला ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणूनही त्यांना विशेष मान आहे. आणि बऱ्याच कथांमध्ये आपण हे ऐकतो की तुळजाभवानी मातेने साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भवानी तलवार भेट म्हणून दिली होती. कोल्हापूर महालक्ष्मी, महाराष्ट्रातील करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर हे अत्यंत पवित्र शक्तिस्थान मानलं जातं. देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात आणि तिरुपती बालाजींवरून महालक्ष्मी मातेसाठी खास शालू देखील पाठवला जातो. तर भक्त हो, शक्तिपीठ ही केवळ मंदिरं नाहीत, तर ती श्रद्धेची, शक्तीची आणि माता सतींच्या त्यागाची जिवंत स्मृती आहेत. आजही कोट्यवधी भक्त या पवित्र स्थळांवर जाऊन मनशांती आणि आशीर्वाद मिळाल्याची अनुभूती आपल्याला सांगतात. तर बघा, विविध पुराणांमध्ये शक्तिपीठांची संख्या आणि काही ठिकाणांच्या उल्लेखात फरक आढळतो. येथे सर्वाधिक प्रचलित मान्यता ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही कथा, याच्यातील माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना पाठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सर्वांना याबद्दल सविस्तर डिटेल माहिती मिळत जाईल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि असेच नवनवीन धार्मिक, आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी तुम्ही आजच आपल्या शीतलवाणी या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. माता पार्वती की जय.